तर संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसमोर कडवं आव्हान कोणाचं आहे? भाजपचं की शिंदेंच्या शिवसेनेचं? तर यापैकी दोघांचंही नाही. तर ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खरं आव्हान आहे पक्षांतर्गत वादाचं. होय, आयाराम रशीद मामूंच्या उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंनी एकमेकांविरोधात तलवारी उपसल्यात. एकमेकांना जखमी करण्यामध्ये हे दोन्ही नेते आपली शक्ती खर्ची घालवणार असतील तर निवडणुकीचं काय, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना नक्की पडला असेल. आता हे येऊन टिकूजीराव बसले आणि त्यांनी सुरुवात केली, हे मला मान्य नाही. टिकूजीराव तेच अंबादास दानवे. मला असं वाटतं वेळ अतिशय कमी आहे. आता मीही खैरे साहेबांसारखंच कॅमेरासमोर बोलावं की नाही बोलावं असा माझ्या मनात नक्की प्रश्न आहे. मी प्रचारात पण जाणार नाही त्या वार्डात, त्या प्रभागामध्ये जाणार पण नाही, कारण मी हिंदुत्ववादी आहे. पक्षाच्या प्रचाराला कोणी गेलं आणि कोणी नाही गेलं म्हणून काही कोणाचं काही राहत असतं अशातला काही भाग नाही. यादी ती मी आज सामनामध्ये पाहिली, ती यादी पाहिली, मी सामनात पाहिली. तरी 1 to 1 एक एक जागा निहाय चर्चा केलेली आहे. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं त्याचं मार्क केलेल्या याद्या माझ्याकडे आहे. एकीकडे चंद्रकांत खैरे तर दुसरीकडे अंबादास दानवे. ठाकरेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर मधले दोन मोठे सेनापती. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप शिंदेंच्या शिवसेनेशी लढाई करण्याऐवजी हे दोघे आता आपापसातच लढतात आणि या लढाईसाठी कारणीभूत ठरले आहेत हे रशीद मामू, म्हणजेच संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमधले काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी महापौर अब्दुल रशीद खान यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध असताना देखील अंबादास दानवेच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरेंनी रशीद मामूच्या हातावर शिवबंधन बांधलंय. रशीद यांना तिकीट मिळालं तर मी काय करतो ते पहाच, असा धमकीवाजा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला होता. मात्र या इशाऱ्याला भीक न घालता अंबादास दानवे यांनी रशीद मामूंना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी दिलीच. रशीद मामूंना उमेदवारी देणाऱ्या अंबादास दानवेंमध्ये चंद्रकांत खैरेंना टिकोजीरावांचं दर्शन झालं. हे येऊन टिकूजीराव बसले आणि त्यांनी सुरुवात केली, हे मला मान्य नाही. टिकूजीराव कोण? तेच अंबादास दानवे. मग पक्ष तुमचं काय ऐकत नाही? नाही, पक्ष ऐकत नसेल तर तुम्ही जर पक्ष उभा केला तर पक्ष तुमचं काय? मी काय म्हटलं, मला उद्धव साहेबांना त्रास द्यायचा नव्हता, कारण उद्धव साहेब सध्या मुंबई महापालिका आम्हाला महत्त्वाची आहे. मला असं वाटतं वेळ अतिशय कमी आहे. आता मीही खैरे साहेबांसारखंच कॅमेरासमोर बोलावं की नाही बोलावं असा माझ्या मनात नक्की प्रश्न आहे. हिंदुत्ववादी असल्याचं अधोरेखित करत चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंचा प्रचार न करण्याचं ठरवून टाकलंय. मी प्रचारात पण जाणार नाही त्या वार्डात, त्या प्रभागामध्ये जाणार पण नाही, कारण मी हिंदुत्ववादी आहे. मी जाणार नाही त्या प्रभागात. कशाला जायचं तुझं? हे काय उद्धव साहेबांनी तिकीट नाही दिलं, हे दिलं ते अंबादास दानवेंनी दिलं. प्रवेश तर उद्धव ठाकरेंनी दिला. प्रवेश दिला, पण तिकीट थोडी द्यायचं ठरलं होतं. प्रचाराची यंत्रणा वाटून दिलेली आहे, कोणी कुठे जावं कोणी कुठे जावं. पक्षाच्या प्रचाराला कोणी गेलं आणि कोणी नाही गेलं म्हणून काही कोणाचं काही राहत असतं अशातला काही भाग नाही. उमेदवारांची यादी तयार करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी दिला. तर चंद्रकांत खैरेंना खोटं पाडण्यासाठी अंबादास दानवेंनी पुरावे तयार ठेवले आहेत. मला तर विचारत नाही, यादी ती मी आज सामनामध्ये पाहिली, जी यादी पाहिली मी सामनात पाहिली. तुम्हाला विचारलं? मला विचारलं पण नाही की यांना तिकीट द्यायचं का नाही द्यायचं का नाही, असं काही विचारलं नाही त्याने. काहीच विचारलं नाही. मला डावललं जाते. मला पूर्ण डावल अंबादास नाही, साहेबांनी नाही. 4 दिवसापूर्वीच खैरे साहेबांबरोबर आमचे जे त्या भागातले शहर प्रमुख आहेत त्यांनी 1 to 1 एक एक जागा निहाय चर्चा केलेली आहे. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं त्याचं मार्क केलेल्या याद्या माझ्याकडे आहे आणि त्यांनी मार्क केलेले 99% अंमलबजावणी झालेली आहे. अंबादास दानवे निवडणूक न लढवता खिडकीतून सभागृहात जातात याची आठवण चंद्रकांत खैरेंनी करून दिली. तर चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर देताना दानवेंनी त्यांचं ज्येष्ठत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. अंबादास दानवेंनी मी सांगितलं असताना सुद्धा त्यांनी मुद्दाम तिकीट दिलं. अंबादास दानवेला कुठल्या निवडणुका लढवायच्या नाही आहे, जनतेतून जायचं नाही त्याला पुढे.
खिडकीतून जायचं. म्हणून त्याला जनतेचं काही नाही. आज संभाजीनगरची जनता काय म्हणते तर विचारायला पाहिजे, त्यांनी माहिती घेतली पाहिजे. खैरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे, सगळ्यांचे पालक आहे, सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करत असतो. आता हा वाद फक्त चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंपुरता मर्यादित नाहीये, तर ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या दोन वेगवेगळ्या विचारधारांमधलं हे द्वंद्व आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. एक अजूनही कट्टर हिंदुत्ववादाच्या जीवावर पक्षाचा भगवा फडकवण्यावर ठाम आहे, तर दुसऱ्यासाठी पक्षाचा विजय आणि बेरजेचं समीकरण जास्त महत्वाचं आहे. यातलं कोण चूक आणि कोण बरोबर याचं उत्तर व्यक्तिसापेक्ष असू शकतं, मात्र हे मतभेद पक्षासाठी नक्कीच चांगले नाहीत याची उद्धव ठाकरेंना जाणीव असेल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.